आज मी तुम्हाला एका दयाळू हत्तीची गोष्ट सांगणार आहे. एका हिरवळीने नटलेल्या दाट जंगलात एक मोठा, विशाल आणि शांत स्वभावाचा हत्ती राहत होता. तो हत्ती फारसा रानटी नव्हता. उलट त्याचा स्वभाव मृदू, प्रेमळ आणि दयाळू होता. जंगलातील सगळे प्राणी त्याला बापूराव म्हणून ओळखत. सकाळ होताच तो जंगलातून हळूहळू फिरायला निघायचा. त्याच्या पायांच्या ठशांमुळे जणू वाटा तयार व्हायचा. जिथे जाई तिथे झाडांची पानं तोडून खात, पाणवठ्यावर जाऊन पाणी पीत आणि मग परत सावलीत विसावायचा. त्या दिवशीही हत्ती रोजच्या सवयीप्रमाणे जंगलातून चालत होता. अचानक त्याच्या कानामध्ये काहीसा वेगळा आवाज आला. तो आवाज रडण्यासारखा होता. मोठ्या प्राण्यांना ओळखण्याची त्याला चांगली सवय होती, पण हा आवाज लहान, अशक्त आणि असहाय्य वाटत होता. हत्ती थांबला. त्याने कान टवकारले. आवाज पुन्हा आला. हत्तीने पाऊल सावकाश पुढे टाकले आणि आवाजाच्या दिशेने निघाला. थोड्याच अंतरावर एका मोठ्या झाडाखाली एक छोटासा मुलगा बसला होता. त्याचे कपडे फाटलेले, चेहरा धुळीने भरलेला आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो थरथरत रडत होता. मुलाला जंगलातल्या अंधाऱ्या सावल्यांनी, विचित्र आवाजांनी आणि भटकणाऱ्या कीटकांनी आणखीनच घाबरवून सोडले होते. मला घरी जायचंय. आई, कोणीतरी मला मदत करा. मला घरी जायचंय. आई, कोणीतरी मला मदत करा. मला काही करू नकोस. मी घाबरलोय. खेळात घेतो जंगलात आलो. आता मला रस्ता दिसत नाही. मला आईजवळ जायचंय. हत्तीने ते मुलाकडे हळूच पाहिले. मुलाने वर बघितले आणि इतक्या मोठ्या प्राण्याला आपल्या समोर पाहून तो अधिक घाबरला. त्याने पटकन आपले डोळे झाकले आणि रडतच म्हणाला, हत्तीच्या डोळ्यात माया होती. त्याने मोठ्या पण मऊ आवाजात गजरासारखा श्वास सोडला. जणू म्हणत होता, डर मत, मैं तेरा दोस्त हूं. हत्ती सावकाश पुढे गेला. त्याने आपली सोंड पुढे केली आणि मुलाच्या डोक्यावर हलकेच स्पर्श केला. त्या स्पर्शात ताकद होती, पण माया होती. मुलाला जणू आईनेच आधार दिला आहे असे वाटले. त्याच्या रडण्याचा आवाज थोडा कमी झाला. मी हरवलोय, मुलगा थरथरत म्हणाला. हत्तीच्या विशाल मनाला लगेच कळलं की हा मुलगा गावातला आहे. त्याला मदत करणं हेच आपलं कर्तव्य आहे. त्याने आपल्या सोंडेने मुलाला अलगद उचललं आणि पाठीवर बसवलं. मुलगा सुरुवातीला घाबरला, पण हत्तीच्या पाठीवर बसल्यावर त्याला सुरक्षित वाटू लागलं. एवढा मोठा मित्र आपल्या सोबत आहे ही जाणीव त्याच्या मनात धैर्य आणणारी ठरली. हत्तीने गावाकडे जाण्यास सुरुवात केली. जंगलातून बाहेर पडणारा मार्ग त्याला चांगला माहीत होता. चालताना पक्षी आश्चर्याने बघत होते. हरिण, ससे, माकडं हे सगळे विचार करत होते, हा मोठा हत्ती एवढ्या प्रेमाने एका छोट्या मुलाला घेऊन चालला आहे. किती वेगळं आहे ना. मुलाने हळूहळू धैर्य मिळवले. त्याने भीतभीत विचारलं, तू माझ्या सोबत आहेस ना? तू मला सोडणार नाहीस ना? हत्तीने हलक्या आवाजात चिंघाड काढली. जणू म्हणाला, नाही, मी तुझा मित्र आहे. तुला सुरक्षित तुझ्या आईजवळ नेईन. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला. गावातील घरांची धुराडी दिसू लागली. मुलाच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आले. त्याला आपले गाव दिसत होते. हत्तीने चाल वाढवली आणि थेट गावाच्या मध्यभागी पोहोचला. गावकरी सुरुवातीला घाबरले. एवढा मोठा हत्ती गावात येतोय, पाठीवर एक मुलगा बसलेला आहे. सगळे पळत आले, पण जसजसे त्यांनी मुलाला ओळखले तसा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मुलाची आई धावत आली. त्याला आपल्या कुशीत घट्ट धरलं आणि रडत म्हणाली, माझ्या लाडक्या, तू कुठे होतास? मी तुला किती शोधत होते. मुलाने आईला सांगितले, आई, मला जंगलात हत्ती सापडला. त्याने मला उचललं आणि इथे आणलं. तू माझा मित्र आहे. गावकऱ्यांनी हत्तीच्या मोठ्या सेवाभावाला सलाम केला. त्यांनी त्याला गोड फळं खायला दिली. डोक्यावर फुलांचा हार घातला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात त्या हत्तीबद्दल आदर निर्माण झाला. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी त्याला मित्र हत्ती हे नाव दिलं.
जेव्हा जेव्हा जंगलात एखादा प्रवासी हरवायचा तेव्हा लोक म्हणायचे, काळजी करू नकोस, मित्र हत्ती आहे ना, तो नक्की मदत करेल. मुलासाठी हत्ती फक्त रक्षक नव्हता तर खरा मित्र होता.